काहीतरी प्रॉब्लेम करत असल्यासारखं विचारू नकोस हा. दार का वाजवलंस? ते टूथपेस्ट विसरले. काल निघताना घरातल्या सगळ्यांनी तुझ्या सामानाची रिव्हिजन घेतली, तेव्हाही लक्षात नाही आलं तुझ्या? मिस परब, मी असं ऐकलं होतं की मुली खूप ऑर्गनाइज असतात, व्यवस्थित पॅकिंग करतात, एकही गोष्ट विसरत नाही. अरे यार, आता 1 मिलीग्रॅम टूथपेस्ट साठी तू एवढा ऐकत बसणार आहेस का? बाई बाहेर गेलो ना की नवीन घेईन आणि तुला पण घेऊन दे. बॅग नव्हतं रूम मध्ये म्हणून आलेली तुला विचारायला. केऑस आहे सगळं. ये. आणि या स्पीडने रेडी होणार आहेस तू? पिकनिक नाहीये ही, कामाला जायचंय. हा मग मी कुठे बोलले नाही जायचं. येते 15 मिनिटात रेडी होऊन. ए, इथे प्रश्न नको करूस, बाथरूम मध्ये जा. जरा मुलीसारखं वाग ना. नीट बोलता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, सामान पॅक करता येत नाही, आणि घरचे तुझं लग्न लावतायत. सासरी जाऊन हेच करणार आहेस का? काय होणार आहे तुझं काय माहिती? मी बघेन ना, माझं बघेन. सकाळी सकाळी येतो. असं होणार आहे हिचं. पण हे बघ ना, मस्त आहे ना आजूबाजूला. खरंच खूप सुंदर वातावरण दिसतंय. हो, काल रात्रीपासून खूप फॉग आहे, पण मस्त वेदर यार आशू. आपण दिवसभर फिरत बसलो असतो एकत्र, फक्त तू आणि मी. गौतम, तुम्ही तिथे काम करायला गेलायत की माझ्याबरोबर गप्पा मारायला आणि फिरायला? लाजताना काय क्यूट दिसतेस यार तू आशू. गॉड, तू असायला हवी होतीस. तू ना या नेचर सारखीस, एकदम फ्रेश सिरीन. आपण दोघांना फिरत बसलो असतो एकत्र, फक्त तू आणि मी. मला कविता करता येत नाही, नाहीतर एखादी नक्की गेली असती तुझ्यावर. काही या. बरं आता जा, काम नाही करायचे आहेत का? अगं फिरायचंच काम आहे. म्हणजे आता आम्ही बाहेर जाणार आहे ते मार्केट रिसर्चसाठी, त्यानंतर परत येणार आणि मग अजून नॉर्मली फिरायचंच काम आहे. मग या ब्युटिफुल नेचरमध्ये ना काहीतरी मिसिंग होतं. म्हणजे टीम आहे पण मी एकटाच फिरतोय. तूच मिसिंग होती माझी आशू. गौतम सर, निघायचं का? हा हा, आलो चल आशू, जावं लागेल, नंतर करतो, ठीक आहे? एकदम गावाचीच आठवण आली मला परत. इथली हवा भारीच असते यार गावाच्या साईडची. नाही तर आपल्या मुंबईकडे केवढं पोषण असतं. पॉल्युशन. हा, दॅट इज दॅट सर. इकडची हवा आहे ना, ती अशी नाकात जातानाच फिल्टर होऊन जाते असं वाटतं. एकदम स्वच्छ, एकदम भारी. असं मध्ये मध्ये ना या भागात आलं पाहिजे आपण सर, जरा छान वाटतं. आमच्या गावाकडे वगैरे पण कोकणात गेलं पाहिजे. नाही आता नाही, आता पावसामुळे जरा सगळे रस्ते बिस्ते खराब, तुला माहिती आहे शरू. जरा पाऊस बिऊस संपला की आता गणपती येतील ना, मग गावी जावंच लागतं, तुम्हाला माहिती आहे सर. अरे हो, यंदा आमची वर्सल आहे. वर्सल म्हणजे भावकीतल्या एकाच्याच कडे वर्षभरातले सगळे सण होतात. त्यानेच सगळा खर्च करायचा असतो आणि त्यानेच सगळ्यांची सोय करायची असते. तर या वर्षी आमचा नंबर आहे. आई शपथ, मजा आहे यार तुमची शरू. अरे यार, मला इमॅजिन करून पण भारी वाटतं. काय धमाल येते ना. झाल्या गप्पा मारून? गप्पा मारून झाल्या? हा, गप्पा मारूया. मारा मारा, नाही गप्पा मारा. जाऊया आपण, जाऊया. हे काय, हे बघा ना, हे आले कोऑर्डिनेटर हेच आहेत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे आमचे जय सर. हॅलो. गुड मॉर्निंग सर. आणि या शर्वरी मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. झाली आहे सगळी तयारी? हो हो, झाली आहे ना. मग चला. हो, चला चला. चल. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. म्हणजे मला अपेक्षा होतीच. कमाताई, आता तुम्ही एकदम बरे आहात. आधीपेक्षा खूप सुधारणा आहे. औषधं घेते ना वेळेच्या वेळेवर? हो, आणि सगळी पथ्य पण पाळते. त्याचा परिणाम दिसतोय. ट्रीटमेंट खूप छान वर्कआउट होत आहे. असंच चालू ठेवा. म्हणजे आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये ना? काही नाही.
मी परत पहिल्यासारखं माझं काम करू शकते ना? हो, पण स्ट्रेस न घेता वेळेवर औषधं, वेळेवर जेवण आणि स्वतःला अजिबात जास्त दमवायचं नाही. नाही नाही, आम्ही सगळे मिळून तिची काळजी घेतो आणि तिला जास्तीचं कामही करू देत नाही. पण थोडं करू द्या. आणि पमाताई, पावसाळा कमी झाला की तुम्ही जरा चालायला जायचं. शरीराला थोडा व्यायाम गरजेचा आहे. बाय. नाही तिचं खाणं पिणं व्यायाम सगळं आता मी बघणार. मग काय, काळजीच नाही. घरी कोणीतरी अशी काळजी घेणार असणं हे पण एक औषधच आहे. मी प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. आधीच्या गोळ्या चालू राहू द्या. ह्या 2 नवीन गोळ्या लिहिलेल्या आम्ही. ह्या महिन्याभर घ्या आणि काही त्रास झाला तर लगेच मला फोन करा. ओके?